एतत्कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। व्यासाय नमः। व्यासासनाय नमः। स जयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां। श्रीमन्महागणाधिपतये नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। श्रीमहासरस्वत्यै नमः। निधये सर्वविद्यानां भिषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीगुरु परमगुरु परात्परगुरु परमेष्ठिगुरु सद्गुरुपादुकाभ्यो नमो नमः। चतुर्भुजां त्रिनेत्रांच सर्वावयवशोभितां रत्नकुंभसितां भोजवरदाभयसत्करां श्वेतवस्त्रपरिधानां मुक्तामणिविभूषितां एवं ध्यायेत्सु सौम्यांच चन्द्रायुधसमप्रभां चामरैर्वीज्यमानांच श्वेतच्छत्रोपशोभितां सुप्रसन्नांच वरदां करुणार्द्रां निरन्तरां सुधाप्लावितभूपृष्ठां दिव्यगन्धानुलेपनां त्रैलोक्यपूजितां गंगां सर्वदैवैरधिष्ठितां दिव्यरत्नविभूषांच दिव्यमाल्यानुलेपनां ध्यात्वा जलेथमन्त्रेण कुर्यादर्चाञ्च भक्तितः। ओं नमो भगवती लिहि लिहि मिलि मिलि गंगे मां पावय पावय स्वाहा। श्रीगंगायै नमः। गंगास्तोत्रजपमहं करिष्ये। ईश्वर उवाच ओं नमः शिवायै गंगायै शिवदायै नमो नमः। नमस्ते विष्णुरूपिण्यै ब्रह्ममूर्त्यै नमोस्तुते। नमस्ते रुद्ररूपिण्यै शाङ्कर्यै ते नमो नमः। सर्वदेवस्वरूपिण्ये नमो भेषजमूर्तये सर्वस्य सर्वव्याधीनां भिषक्श्रेष्ठ्यै नमोस्तुते। स्थास्तु जङ्गमसम्भूतविषहन्त्रे नमोस्तुते। संसारविषनाशिन्यै जीवनायै नमोस्तुते। तापत्रयसंहर्त्रे प्राणेष्येत्यै नमो नमः। शान्तिसन्तानकारिण्यै नमस्ते शुद्धमूर्तये। सर्वसंसिद्धिकारिण्यै नमः पापारिमूर्तये। भुक्तिमुक्तिप्रदायिन्यै भद्रदायै नमो नमः। भोगोपभोगदायिन्यै भोगवत्यै नमोस्तुते। मन्दाकिन्यै नमस्तेस्तु स्वर्गदायै नमो नमः। नमस्त्रैलोक्यभूषायै त्रिपथायै नमो नमः। नमस्त्रिशुक्लसंस्थायै क्षमावत्यै नमो नमः। त्रिहुताशनसंस्थायै तेजोवत्यै नमो नमः। नन्दायै लिङ्गधारिण्यै सुधासारात्मजे नमः। नमस्ते विश्वमुख्यायै रेवत्यै ते नमो नमः। बृहत्यै च नमस्तेस्तु लोकधात्र्यै नमो नमः। नमस्ते विश्वमित्रायै नन्दिन्यै ते नमो नमः। पृथ्व्यै शिवामृतायै च सुवृषायै नमो नमः। परापरसताढ्यायै तारायै ते नमो नमः। पाशजालनिकृन्तन्यै ह्यभिन्नायै नमोस्तुते। शान्तायै च वरिष्ठायै वरदायै नमो नमः। उस्त्रायै सुखजग्धे च सञ्जीविन्यै नमोस्तुते। ब्रह्मिष्ठायै ब्रह्मदायै दुरितघ्न्यै नमो नमः। प्रणतार्तिप्रभञ्जिन्यै जगन्मात्रे नमोस्तुते। सर्वापत्प्रतिपक्षायै मङ्गलायै नमो नमः। शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे सर्वस्यार्तिहरे देवी नारायणि नमोस्तुते। निर्लेपायै दुर्गहन्त्रे दक्षायै ते नमो नमः। परापरपरायै च गंगे निर्वाणदायिनी गंगे मामग्रतो भूया गंगे मे तिष्ठपृष्ठतः। गंगे मे पार्श्वयोरेधिस्त्वयि गंगेस्तु मे स्थितिः। आदौ त्वमन्ते मध्ये च सर्वं त्वं गां गते शिवे। त्वमेव मूलप्रकृतिस्त्वं पुमान् पर एव हि गंगे त्वं परमात्मा च शिवस्तुभ्यं नमः शिवे। य इदं पठते स्तोत्रं शृणुयात् श्रद्धया पियः
दशधा मुच्यते पापैः कायवाक्चित्तसम्भवैः रोगस्थो मुच्यते रोगात् विषद्भ्यश्च विषद्युतः मुच्यते बन्धनात् बद्धो भीतो भीतेः प्रमुच्यते सर्वान् कामान् अवाप्नोति प्रेत्य ब्रह्मणि लीयते दिव्यं विमानमारुह्य दिव्यस्त्री परिवीजितः इमं स्तवं गृहे यस्तु लेखयित्वा विनिक्षिपेत नाग्निचोरभयन् तस्य पापेभ्यो हि भयं न हि ज्येष्ठमासि सिते पक्षे दशमी हस्तसंयुता संहरे त्रिविधं पापं बुधवारेण संयुता तस्यां दशम्यामेतच्च स्तोत्रं गङ्गाजले स्थितः यः पठेद्दशकृत्वस्तु दरिद्रो वापि चाक्षमः सोऽपि तत्फलमाप्नोति गङ्गां सम्पूज्य यत्नतः पूर्वोक्तेन विधानेन यत्फलं सम्प्रकीर्तितं यथा गौरी तथा गङ्गा तस्मात् गौर्यास्तु पूजने विधिर्यो विहितः सम्यक् सोऽपि गङ्गा प्रपूजने यथा शिवस्तथा विष्णुर्यथा लक्ष्मीस्तथा उमा यथा उमा तथा गङ्गा चतुरूपन्न भिद्यते विष्णुरुद्रान्तरं यच्च श्रीगौर्योरन्तरं तथा गङ्गागौर्योरन्तरं च यो ब्रूते मूढधीस्तु सः रौरवादिषु घोरेषु नरकेषु पतत्यधः आदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानतः परदारोपसेवा च कायिकं त्रिविधं स्मृतं पारुष्यमनृतं चैव पैशन्यं चापि सर्वतः असम्बन्धप्रलापश्च वाङ्मयं स्याच्चतुर्विधं परद्रव्येष्वभिध्यानं मनसा निष्ठचिन्तनं वितथाभिनिवेशश्च मानसं त्रिविधं स्मृतम् एतानि दश पापानि हरत्वमथ जाह्नवी दशपापहरायस्मात् तस्मात् दशहरा स्मृता एतैर्दशविधैः पापैः कोटिजन्मसमुद्भवैः मुच्यते नात्र सन्देहः सत्यं सत्यं गदाधर दशत्रिंशच्छतान् सर्वान् पितॄनथ पितामहान् उद्धरत्येव संसारान् मन्त्रेणानेन पूजिता ओं नमो भगवत्यै नारायण्यै दशपापहरायै शिवायै गङ्गायै विष्णुमुख्यायै क्षयायै रेवत्यै भागीरथ्यै नमो नमः ज्येष्ठे मासि सिते पक्षे दशम्यां बुधहस्तयोः गरानन्दे व्यतीपाते कन्याचन्द्रे वृषेरवौ दशयोगे नरस्नात्वा सर्वपापैः प्रमुच्यते सितमकरनिषण्णां शुभ्रवर्णान्त्रिनेत्रां करधृतकलशोद्यत्सोत्पलाभीत्यभीष्टां विधिहरिहररूपां सेन्दुकोटिरजिष्टां कलितसितदुकूलां जाह्नवीं तां नमामि आदावादिपितामहस्य नियमव्यापारपात्रे जलं पश्चात्पन्नगशायिनो भगवतः पादोदकं पावनं भूयः शम्भुजटाविभूषणमणिं जह्नोर्महर्षेरियं कन्याकल्मषनाशिनी भगवती भागीरथी दृश्यते गंगा गंगेति यो ब्रूयाद् योजनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति। श्रीकृष्णार्पणमस्तु। स्वपाकानां व्रातैरमितविचिकित्साविचलितैः विमुक्तानामेकं किल सदनमेनः परिषदाम् अहो मामुद्धर्तुं जननि घटयन्त्याः परिकरं तव श्लाघां कर्तुं कथमिव समर्थो नरपशुः न कोऽप्येतावन्तं खलु समयमारभ्य मिलितः यदुद्धारादाराद्भवति जगतो विस्मयभरः इति मामीह अन्ते मनसि चिरकालं स्थितवती मयं सम्प्राप्तोऽहं सफलयितुमम्ब प्रणयनः स्ववृत्तिव्यासङ्गो नियतमतमिथ्या प्रलपनं कुतर्केष्वभ्यासः सतरपरपैशून्यमननम् अपि श्रावं मम तु पुनरेवं गुणगणान् नृते त्वत्को नाम क्षणपि निरीक्षेत वदनम् विशालाभ्यामाभ्यां किमिह नयनाभ्यां खलु फलं नयाभ्यामालीढा परमरमणीया तव तनुः अहं हि न्यक्कारो जननि मनुजस्य श्रवणयोः ययोर्नान्तर्यातस्तव लहरी लीला कलकलः विमानैः स्वच्छन्दं सुरपुरमयन्ते सुकृतिनः परन्दिद्राक्पापा जननि नरकान्तः परवशाः विभागोऽयं तस्मिन् अशुभमयमूर्तौ जनपदे न यत्र त्वं लीला दलितमनुजाशेषकलुषा अपिघ्नन्तो विप्रा न विरतमुशन्तो गुरुसतीः पिबन्तो मैरेयं पुनरपि हरन्तश्च कनकं विहाय त्वय्यन्ते तनुमतनुदानाध्वरजुषामुपर्यम्बं क्रीडन्त्यखिलसुरसम्भावितपदाः अलभ्यं सौरभ्यं हरति नियतं यः सुमनसां क्षणादेव प्राणाविरहशस्त्रक्षतहृदां
त्वदीयानां लीलाचलितः लहरीणां व्यतिकरात् पुनीते सोऽपिद्रागहः पवमानस्त्रिभुवनम्. श्री गणेशांना नमस्कार, श्री सरस्वती मातेला नमस्कार, श्री गुरूंना नमस्कार आणि श्रोत्यांना नमस्कार करून आजचं सत्र आरंभ करूया. जी दशविध पापं सांगितलेली आहेत त्या दशविध पापांमध्ये 9वं पाप आहे मनसा अनिष्ट चिंतनम. मनामध्ये अनिष्ट चिंतन करणे हे जे पातक आहे आपल्याकडून घडणारं, जे मानसिक पाप आहे. उपर्युक्त सगळी जी पापं आहेत म्हणजे आदत्तानाम उपादानम हिंसाचैवा विधानतः परदारोपसेवाच कायिकम त्रिविधम स्मृतम पारुष्यम अनृतंचैव पैशून्यंचापि सर्वतः असंबंध प्रलापश्च वाङ्मयम स्यात् चतुर्विधम. ही जी आधीची 7 पापं सांगितली जी शरीरानी आणि वाचेने होतात, ह्या सर्व पापांचं मूळ हे मनात असतं. मनाचं मूळ चित्तात असतं आणि चित्ताचं मूळ धारणेत असतं आणि धारणेचं मूळ अहंकारात असतं. आता अहंकार हा जो शब्द आहे हा तुम्ही सामान्यतः ज्या अर्थाने प्रयुक्त करता तो त्याचा अध्यात्मामध्ये अर्थ नाही. तुम्ही ज्या अर्थाने अहंकार हा शब्द वापरता त्याचा समानार्थी शास्त्रामध्ये असलेला शब्द आहे अभिमान. आणि मग मिथ्या अभिमान किंवा दुरभिमान हे जे शब्द आहेत हे तो अर्थ दर्शवतात जो अर्थ तुम्ही आम्ही अहंकार या शब्दातनं दर्शवतो. एखाद्याला एखाद्या गोष्टीचा अहंकार आहे असं म्हणतो, पण अहंकार ह्या शब्दाचा अर्थ तो नाही आहे जो तुम्हाला त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. तिथे शब्द असायला हवा अभिमान. एखाद्याला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि एखाद्याकडे एखादी गोष्ट नसली तरी पण तो ती खोटीच दाखवतो की माझ्याकडे हे आहे. म्हणजे उदाहरणार्थ धार्मिकता, मग ती खरं तर मनात नसते पण तो दाखवतो आणि पुन्हा त्याचा अभिमान मिरवतो, तो मिथ्याभिमान. एखाद्याकडे एखादी गोष्ट आहे आणि त्याला त्याचा एक गुरुत्व वाटतं त्याला मनामध्ये की मी काहीतरी श्रेष्ठ आहे, तो अभिमान. जी गोष्ट नाही ती देखील तो मिरवतो आणि त्याचा अभिमान बाळगतो, तो मिथ्याभिमान. आणि एक पाऊल पुढे जाऊन जेव्हा तो अन्य जीवांना कमी लेखायला लागतो तेव्हा तो असतो दुरभिमान. मग तो अभिमान त्याच्याकडे असलेला साधा अभिमान असो किंवा मिथ्या अभिमान असो, त्याच्या आवेशामध्ये तो अन्य जीवांना कमी लेखतो, तुच्छ लेखतो, तेव्हा त्याला दुरभिमान म्हणतात. ह्या तीनही अर्थांनी आपण सगळे व्यवहारामध्ये अहंकार हा शब्द वापरतो. पण अध्यात्मामध्ये अहंकार म्हणजे अहम, म्हणजे अहमच्या ह्या शब्दाचा अर्थ होतो मी, आणि कार म्हणजे मी असल्याची जाणीव. मला मी असल्याची जाणीव असणं हा अहंकार. त्यातून धारणा जन्म घेते, त्यातून चित्त जन्म घेतं, त्यातून मन जन्म घेतं, मनातून संकल्प विकल्प होतात आणि कृती घडते. मग ती कायिक असेल वाचिक असेल पण त्याचं मूळ मनात असतं. म्हणजे जी आधीची पापं सांगितली ती मानसिक आहेतच. जे कायिक पाप सांगितलं ते मानसिक आहेच, जे वाचिक पाप सांगितलं ते मानसिक आहेच. कारण मनात तो तरंग उमटला तेव्हा ना तो वाणीतून बाहेर पडला, मनात तरंग उमटला तेव्हा ना तो कृतीतनं दिसला.
तर इथे जे मानसिक पाप सांगितलंय, मनसा अनिष्ट चिंतनम, मनात अनिष्ट चिंतन करणे. अनिष्ट म्हणजे जे इष्ट नाही ते, म्हणजे जे करायला नको ते चिंतन करणं, ह्याच्यातच आधीच्या सगळ्या पापांचं मूळ आहे. आपलं जे व्यक्तिमत्व आहे हे 4 पैलूंचं आहे. त्याला चित्त चतुष्टय म्हणतात. ते मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा 4 पैलूंनी ते बनलेलं असतं. जिथे संकल्प विकल्प होतात ते मन, जिथे निश्चय होतो ती बुद्धी, जिथे निवड करायची म्हणजे एखादी गोष्ट करावी का न करावी असा प्रश्नच उद्भवत नाही आणि ही निश्चिती झालेली असते आधीच की करायचीच अथवा नाहीच करायची, असं विचार न करता जेव्हा तुमची स्थिती प्राप्त होते ते असतं चित्त. आणि चित्तामध्ये त्याचे ठसे उमटले की त्याच्या दीर्घकाल अभ्यासाने जो घडतो तो अहंकार. आता थोडं साधं करून सांगतो. संकल्प विकल्पात्मक मन असतं म्हणजे काय, तर एखादी गोष्ट मी करू की नको करू असं जेव्हा मनामध्ये तरंग उमटतात त्याचा अर्थ ते मनात उमटलेत असं समजा. बऱ्याचदा लोक म्हणतात की माझं एक मन सांगतंय, हे एक मन सांगतंय नको. ते एक मन 2 मन नसतं, एक मन असतं आणि दुसरी बुद्धी असते. एक मन म्हणजे मन असतं आणि दुसरं मन म्हणून जे माणूस म्हणतो ना ती त्याची बुद्धी असते. आता एखाद्याला मधुमेह आहे, उदाहरणार्थ सांगतो, एखाद्याला मधुमेह आहे आणि त्याला गोड खाणं वर्ज केलेलं आहे, तर हा त्याचा प्रारंभिक अहंकार आहे. अहंकार म्हणजे तुम्हाला सांगितलं तो अभिमान, त्या अर्थछटेकडे जाऊ नका. त्याला मधुमेह आहे आणि त्याला गोड खायला वर्ज केलंय, हा त्याचा प्रारंभिक अहंकार आहे. म्हणजे तो ही धारणा करून चाललाय, कारण त्याला डॉक्टरनी सांगितले, टेस्ट रिपोर्ट सगळे आलेत की बाबा तुला मधुमेह आहे, शुगर आहे आणि तू गोड जास्ती खाऊ नकोस, त्याच्यावर नियंत्रण ठेव. तर तो ती मनात धारणा घेऊन चाललाय की मला मधुमेह आहे, मला गोड खायचं नाही. ही जी त्याची भावना आहे ही भावना म्हणजे त्याचा अहंकार. आता तो तिथून तिथपर्यंत पुन्हा एक 360 अंशाचा फेरा करून परत तिथपर्यंत येतो. तो प्रवास कसा असतो, तर तो समारंभानिमित्त एका ठिकाणी जातो, तिथे गोड वस्तू असते, त्याला आग्रह करतात घे. तो त्याचा जो अहंकार आहे म्हणजे त्याचं जे व्यक्तिमत्व आहे की मला मधुमेह आहे, मला गोड खायचं नाही, ह्या धारणेत तो चाललाय. त्यामुळे तो नाही तो सरळ सरळ नाही सांगतो. पण 3-4दा आग्रह झाल्यानंतर काय होतं, तो थोडा विचलित होतो आणि म्हणतो घ्यावं का की घेऊ नये. ही जी पायरी आहे ही मनाची पायरी आहे. मग तो कागद मनाच्या टेबलवरून बुद्धीच्या टेबलवर जातो. सरकारी ऑफिसमध्ये तो कागद निरनिराळ्या टेबलवरती जातो ना, प्रत्येक ठिकाणी सही शिक्का व्हायला लागतो. मग तो कागद मनाच्या टेबलवरून बुद्धीच्या टेबलवर जातो. बुद्धी बघते, बुद्धी म्हणते तुला माहिती आहे ना तुला मधुमेह आहे, मग कशाला त्याच्याबद्दल विचार करतोस, नाही म्हणून टाक. मग तो म्हणतो नाही, निर्धाराने एकदम मला गोड नको. मग तो क्षण त्याचा टळतो. त्या ठिकाणी तो पुढे जातो, परत काहीतरी समारंभ येतो, परत तो तिथे जातो, परत त्याला आग्रह होतो. आता त्याच्या मनाला
तो कागद स्वीकारून मनाच्या आणि बुद्धीच्या टेबलवर पाठवण्याचा एकदा अभ्यास झालेला आहे. त्यामुळे तो अभ्यास परत करतो, ती प्रक्रिया पुन्हा करतो, पुन्हा एकदा मनात विचार करतो, काय करू, घेऊ की नको. बुद्धी सांगते अरे तुला माहिती आहे ना, परत बुद्धी सांगते की तुला मधुमेह आहे, कशाला तो सगळा विचार करतोस, नको म्हणून टाक. तो पुन्हा एकदा नको म्हणतो, तिसऱ्यांदा पुन्हा तो समारंभात जातो, पुन्हा त्याच्यासमोर गोड येतं. आता मनाकडून बुद्धीकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे ती अधिक जलद होते. आपल्या मनामध्ये किती जलद किती विचार येऊन जातात तुम्हाला तर कल्पना आहे. म्हणजे हेल्मेट नसताना जर का रस्त्याने आपण चालत असो आणि समोरच्या नाक्यावरती पोलीस बिना हेल्मेटवाल्यांना पकडताना दिसले, तर आता इकडनं यूटर्न कसा घ्यायचा आणि कोणत्या रस्त्याने स्किप होऊन आपल्याला जिथे जायचं तिथपर्यंत जायचं, हा सगळा विचार अत्यंत विजेच्या वेगाने मनामध्ये येऊन ताबडतोब त्याच्यावरती कृती केली जाते. मनाचा वेग खूप जास्ती आहे. तो वेग अजून वाढलेला असतो आणि आता बुद्धी थोडी श्रमलेली असते. एकाच प्रश्नाचं तिसऱ्यांदा उत्तर देताना बुद्धीला थोडे श्रम होतात आणि मग बुद्धी पण अंतर्मुख होऊन विचार करायला लागते की खरंच नाकारण्याची आवश्यकता आहे का, खरंच एवढा नुकसान होईल का, एवढी हानी पोहोचेल का ह्याच्या शरीराला. किती वेळा गोड खाल्लं, मग बुद्धीचं पूर्ण प्रक्रिया सुरू होते. ती सगळ्या शक्यता पडताळून बघा, सगळ्या परम्युटेशन्स कॉम्बिनेशन सगळं ते पडताळून बघायला लागतं की किती गोड खाल्लं आणि किती वेळा खाल्लं आणि किती वारंवार खाल्लं तर ह्याच्या शरीराची हानी होईल आणि किती कमी वेळा त्याने खाल्लं तर तेवढी काही हानी होणार नाही, इत्यादी विचार बुद्धी करायला लागते. तो पहिला बुरुज ढासळतो किल्ल्याचा, नको नको. मग पुन्हा बुद्धी अशी झटकते तो विचार आणि म्हणते नको 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 सांगतो. मग तो रोगी पुन्हा नको सांगतो. आता चौथी वेळ येते. चौथ्या वेळेला तो वाढणारा माणूस काय म्हणतो, अरे काय तू सतत नको नकोच म्हणतोस, कधीतरी हो बोल. सतत तू गोड नको नको म्हणतोस. आणि मग त्या वाढणाऱ्याच्या तोंडून एक मिसाईल येते, एक वाक्य येतं की जो दुसरा बुरुज ढासळवणारा असतं. ते वाक्य काय असतं, अरे एकदा खाऊन काय होणार आहे, हे अर्धी वाटी रस प्यायलाच तर काय एवढं मोठं तुझी शुगर शूट होणार आहे. हे जी त्याची मिसाईल असते ती तेवढ्याच विजेच्या वेगाने मनातून बुद्धीपर्यंत जाते आणि बुद्धीचा दुसरा बुरुज ढासळतो. बुद्धी म्हणते ठीक आहे, खरंय. इतकं कठोर पथ्य पालन करणारा हा माणूस आहे, त्याने वर्षातनं एकदा जर का हा आमरस प्यायला तर काय मोठं आभाळ कोसळणार आहे, पिऊ दे ह्याला. हे अलंकार नाही आहेत, हे नाटकाची वाक्य लिहिण्याचे अलंकार नाही आहेत. ही खरोखर संस्था आपल्या शरीरामध्ये उपस्थित आहे, आपल्या चेतनेमध्ये उपस्थित आहे, चित्तचतुष्टयाची. आणि ती अशा प्रकारे काम करते. ती खरोखर ज्या प्रकारे काम करते ते तर आपल्याला प्रत्यक्ष नाही कळू शकत. आमचे गुरुजी आम्हाला सांगतात की एखादी कृती करण्यासाठी मन, बुद्धी आणि चित्त ह्या सगळ्यामध्ये 36 वेळा मंथन होतं. आणि तेव्हा तुम्ही हो म्हणता, एका वेळेस तर म्हणतोय मी, वारंवार होणाऱ्या गोष्टींचं तर बाजूला राहून दे. आणि एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया न देण्यासाठी सुद्धा पुन्हा 30 वेळा
पायऱ्या चढल्या जातात मनाच्या. म्हणजे उदाहरणार्थ मी जर का वाचन करत बसलोय आणि माझ्या कक्षामध्ये, माझ्या खोलीमध्ये एक व्यक्ती आली आणि त्याने मला हाक मारली, माझं लक्ष वाचनामधनं काढून मी त्या व्यक्तीकडे फोकस करेपर्यंत 36 वेळा मनामध्ये आंदोलनं होतात. म्हणजे त्याचा आवाज ऐकला, तो इथे पोहोचला, तिथे पोहोचला, तिथून मग पुन्हा त्याच्या प्रतिक्रियामध्ये माझी दृष्टी इकडनं तिकडे निघाली, तिकडे गेली, इत्यादी ज्या स्टेप्स आहेत गुरुजींनी आम्हाला सांगितले 36 आहेत त्या पायऱ्या. आणि जर का मी त्याच्याकडे नाही बघितलं, म्हणजे तो आला, त्याने मला हाक मारलं आणि मी तरीसुद्धा माझ्या वाचनामध्येच गुंग राहिलो, तर काहीच प्रतिक्रिया नाही दिली ना मी. ती प्रतिक्रिया न देण्यासाठी सुद्धा एक संकल्प असतो, प्रतिक्रिया न देण्याचा. कारण तिथे देखील काहीतरी स्टेटमेंट असतात, मला काहीतरी त्याला दाखवून द्यायचं की मला तुझ्याकडे दुर्लक्ष करायचं आहे, मला तू हाक ऐकली, मी ऐकले तुझी हाक, पण मला त्याला उत्तर नाही द्यायचं आहे. अशी जेव्हा भूमिका असते तेव्हा सुद्धा म्हणजे ती प्रतिक्रिया न देण्यासाठी, प्रतिक्रिया दिली की मान वर करून बघितली, पण मान वर करून नाही बघितली ही देखील प्रतिक्रियाच आहे. आणि तिथे सुद्धा 30 वेळा प्रक्रिया घडते. त्यामुळे हे खूप मी तुम्हाला माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतोय, मला तेवढी माझ्या गुरुजीने एवढी दृष्टी नाही आहे, म्हणून मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगतोय की चौथ्यांदा ते चित्त काय म्हणतं, ठीक आहे, एखादा आंबे वर्षातनं एकदा येतात, मग तू कधी त्या आंब्यांचा आस्वाद घेणार, वगैरे वगैरे सगळी त्याच्यावरची कागदपत्र जी जोडायची असतात केस जिंकण्यासाठी, ती सगळी कागदपत्र जोडली जातात आणि तिकडनं निर्णय मिळतो की अर्धी वाटी घे. आता काय झालं, आता त्याने अर्धी वाटी घेतली, त्याने प्रत्यक्ष क्रिया केली, तो प्यायला आमरस पिऊन तो घरी आला. आता तिथून चक्र सुरू झाले, तो सतत विचार करतोय काही होणार तर नाही, काही होणार तर नाही. 1 दिवस जातो, 2 दिवस जातात, 3 दिवस जातात, त्याला काही होत नाही. शुगर चेक करून घेतो, शुगर काही शूट झालेली नाही आहे. म्हणतो अच्छा अर्धी वाटी रस प्यायल्यानी अशी काही एवढी शुगर शूट होत नाही. मग 5वा प्रसंग येतो त्याच्यासमोर, परत मन म्हणतं प्यावा की न प्यावा. संकल्प विकल्पात्मक मन असतं, निश्चयात्मिका बुद्धी, निश्चय करणारी बुद्धी असते, निर्णय देणारी बुद्धी असते. मग तो परत एकदा बुद्धीला विचारतो काय करू, पिऊ की नको पिऊ. बुद्धी म्हणते हे दुसऱ्यांचं झालं, आता तुझं हे एकदा त्या दिवशी अर्धी वाटी सांगितली, आता परत तू विचारतोयस. मग मन परत बुद्धीशी बोलतं, अरे नाही एवढं काय त्याचं गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही आहे, नंतर मी शुगर पण चेक केली, माझी शुगर वगैरे काही सूट नव्हती झालेली. बुद्धी म्हणते असं बघ म्हणजे तू, पण मला असं वाटतं घेऊ नये. मन म्हणतं अरे एक अर्धी वाटी घेऊ दे ना. मग बुद्धी म्हणते ठीक आहे, बस आता ह्याच्यानंतर नको घेऊस. तो परत अर्धी वाटी घेतो. मग आधी जेवढी त्याची मनाची घालमेल झालेली असते तेवढी नाही, पण थोडीशी होते, तरी पण काहीतरी आपल्याकडनं चुकीचं घडलंय ही त्याला जाणीव, ही बोचणी उत्पन्न होते मनामध्ये. आणि पुन्हा 6वा प्रसंग येतो. 6वा प्रसंग आल्यानंतर मन मध्ये पडतच नाही, ते कागद थेट बुद्धीच्या टेबलवर जातात. बुद्धी विटलेली असते, आधी नको हा निर्णय देऊन बुद्धी विटलेली असते, आता घे हा निर्णय देऊन बुद्धी विटलेली असते. बुद्धी वैतागून म्हणते घे, बुद्धी काय म्हणते वैतागून पी. मग तो पितो. आता त्याच्या पुढच्या प्रक्रियेमध्ये पुढचे काही दिवस त्याचे फार तो विचार करत नाही. एकदा घेतलं, दोनदा घेतलं, एवढं काही होत नाही, ठीक आहे. आपण स्वतः जास्त विचार करायचा नाही. आपल्याला सगळीकडनं सांगितलं जातं ना
आपले हितचिंतक आपल्याला सांगत असतात, अरे किती विचार करतोस, थोडा कमी विचार कर. तर विचार तुझ्या मनातच सगळं आहे, हे सगळं तुझं मानसिक आहे. आपल्याला आपले काय सांगतात हितचिंतक, अरे हे सगळं मानसिक आहे, ते डॉक्टर काही सांगतात वगैरे वगैरे करून त्याला आधीच बर्बाद केलेलं असतं हितचिंतकांनी. आणि तीही वाक्य त्याच्या कानात असतात, किती आपण जपतो, किती आपण विचार करतो, एक क्षुल्लकशी गोष्ट एवढीशी, काय त्याच्यामध्ये एवढा विचार करायचा. मग 7व्यांदा त्याच्यासमोर आमरस येतो. आता बुद्धी आधीच, म्हणजे तिच्यापर्यंत प्रश्न जाण्याच्या आधीच ती सांगते पी. तो निर्ढवलेला असतो, तो पितो. आणि त्याच्यानंतरचे 8व्यांदा 9व्यांदा 10व्यांदा जेव्हा जेव्हा त्याच्यासमोर गोड वस्तू येते तेव्हा तो बिनदिक्कत यत्किंचितही विचार न करता ती गोष्ट स्वीकारतो आणि सेवन करायला लागतो. ही जी त्याची अवस्था असते तेव्हा चित्ताची द्वारं उघडतात आणि चित्तामध्ये त्याचा कर्मरूपी ठसा उमटतो. आधीची पण कर्म आहेतच, पण ती दृढ झालेली नसतात. चित्तापर्यंत ती गोष्ट गेली ना, त्याला म्हणतात अभ्यस्त, की निरंतर त्या गोष्टीचा अभ्यास करून, म्हणजे वारंवार तीच गोष्ट करून त्याचा ठसा, त्याचं इम्प्रेशन जेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वावर उमटतं तेव्हा त्याचं अभ्यस्त कर्म तयार होतं. कारण पापांच्या गणतीमध्ये जिथे आपण गंगा दशहरा निमित्त 10 पापांचा विचार करतो, हा पापांच्या एकूण आवाक्यातला अत्यंत छोटासा भाग आहे. कारण ह्याच्यामध्ये त्रिविध पापं म्हटलेली आहेत. गंगा दशहरामध्ये जी पापं धुतली जातात, जी नाहीशी होतात, ती त्रिविध पापं आहेत, म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक. आणि पुढे ते जे गट आहेत पापांचे, ते जे वर्ग आहेत, तो उरलेला भाग खूप मोठा आहे. जो आपण बघतोय तो खूप छोटा आहे. कारण कायिक, वाचिक, मानसिक, मग पुढे ते सुरू होतं सांसर्गिक, भुक्त, अभुक्त, पीत, अपित, स्पृष्ट, अस्पृष्ट, उपपातक, लघुपातक, गुरुपातक, संकरीकरण, मलिनीकरण, अपात्रीकरण, जातिभ्रंशकर, त्याच्यामध्ये प्रकीर्णक पातक, ही सगळी पातकांच्या श्रेणी आहेत आणि प्रत्येक शीर्षकाखाली पातकांची यादी आहे. या सगळ्या पापांमध्ये अभ्यस्त अजून श्रेणी आहे. अभ्यस्त पातक, अजाणतेपणी घडलेली पण भरपूर वेळा केलेली, जाणतेपणी केलेली अभ्यस्त, निरंतर अभ्यस्त. ही जी अभ्यस्त म्हणजे भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे ती पाप करण्याची. आणि आपण पाप करण्याची प्रॅक्टिस करत असतो सतत, आणि पाप करण्यामध्ये आपण आपलं महारत प्राप्त करतो, एक कौशल्य, एक आपण पाप करण्यामध्ये निष्णात झालेलो असतो. आणि त्याहूनही निष्णात आपण हे पापच नाही अशी मनाची समजूत घालण्यामध्ये चतुर झालेलो असतो. पुण्यस्य फलमिच्छन्ति, आपण कसे आहोत, पुण्यस्य फलमिच्छन्ति, पुण्याचं फळ आपल्याला हवंय. पुण्यं नेच्छन्ति मानवाः, पण पुण्य मात्र करायला नकोय. फलम पापस्य नेच्छन्ति, पापाचं फळ आपल्याला नकोय. पापम कुर्वन्ति यत्नतः, पण पाप मात्र आपण प्रयत्नपूर्वक करतो, सहज नाही. सहज घडणारी पापं अगदी नगण्य आहेत आपल्याकडून, अजाणतेपणे घडणारी पापं अगदी नगण्य आहेत. आणि ठरवून त्या पापांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये कौशल्य प्राप्त करून उत्तम प्रकारे ते पाप कसं करू शकू ह्यामध्ये आपला अभ्यास आहे.
तर त्या मनाचा आणि चित्ताचा अभ्यास होतो, निरंतर अभ्यास होतो आणि चित्तावर त्याचा ठसा उमटतो. ते अभ्यस्त कर्म तिथे उत्पन्न होतं आणि अभ्यस्त कर्म उत्पन्न झालं आणि त्या अभ्यस्त कर्मामध्ये सुद्धा मग आता मनाला मनुष्य विचारत नाही, बुद्धीला विचारत नाही. आता अशी परिस्थिती येते की त्याची ओळख बनते समाजामध्ये की ह्याला डायबिटीस आहे पण हा पथ्य पाळत नाही, अशी त्याची ओळख बनते. तोही स्वतः ती ओळख धारण करतो, मान्य करतो. जाऊन दे रे आता, म्हणजे तो अशा ठिकाणी पोचतो. आता किती सारखं सारखं हे नको ते नको करायचं, कधी ना कधी मरायचंच आहे म्हणतात की नाही. एकाला सांगितलं दही खाऊ नको, अरे दे आण इकडे दही, मला दही आवडतं, मला खाऊ दे. काय दही नाही दही न खाल्ल्याने काय मी मरायचा शिल्लक राहणार आहे का? अशी वाक्य त्यांनी स्वतःहून त्याला मुलामा देण्यासाठी तयार केलेली असतात. हे जी त्याची ओळख बनते, हा आहे अहंकार. हा अभिमान नाही, हा त्याचा अभिमान नाही आहे, हा त्याचा अहंकार आहे. म्हणजे हे त्याचं अस्तित्व आहे, ही त्याची ओळख आहे की ह्याला मधुमेह आहे आणि हा पथ्य पाळत नाही. तो स्वतःबद्दल पण म्हणतो मला मधुमेह आहे पण मी आता पथ्य बिथ्य सगळं सोडून दिलेलं आहे. ही सगळी त्याची वाचिक कृती, कायिक कृती जी झाली त्याची सुरुवात मनातनं झालेली आहे. जे मी काल सांगितलं तेच आज पुन्हा सांगतो की मनावर नियंत्रण ठेवा असं सगळेजण सांगतात. म्हणजे आपल्या आसपासचे अनधिकारी लोकसुद्धा आणि संत महात्मे असे अधिकारी लोकसुद्धा यांचं सतत वाक्य असतं मनावर नियंत्रण ठेवा. पण आपण कधी असं विचारत नाही की कसं ठेवू. आपल्याला असा प्रश्न पडत नाही की मनावर नियंत्रण ठेवायचं कसं. आणि जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा उत्तर मिळतं की मन नियंत्रणात राहू शकत नाही. मनाला नियंत्रणात ठेवा ह्याचं उत्तर असं आहे की मन हे नियंत्रणात राहू शकत नाही. कारण मन हे पाण्यासारखं प्रवाही आहे. नित्य नूतन दीपज्वाळा, येता जाता न दिसती डोळा. तुम्ही जर का दिव्याकडे बघितलं तो प्रवाह कसा आहे, पाण्यासारखा नाही, तो ज्योतीसारखा प्रवाह आहे, दिव्याच्या ज्योतीसारखा. तुम्ही त्या ज्योतीकडे एकटक बघत बसलात तर अटक करतात ना, तर तुम्हाला एक संध एक ज्योत दिसेल. पण तिथे नित्य नूतन नवीन ज्वाळा येत आहेत. आधीची ज्वाळ विरून जाते आणि नवीन ज्वाळ तिथे क्षणोक्षणी येते. बारीक जी ज्योत आहे ती एक नाही आहे, ती क्षणोक्षणी आहे, दिसते, ती नाहीशी होते आणि तिथे नवीन जागा घेते. आता तो खूप छोटा स्वरूप असल्यामुळे आणि तेलाचा प्रवाह त्या वातीमधून एक संध एकसारखा असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये क्षोभ दिसत नाही. त्या ज्योतीमध्ये क्षोभ दिसत नाही. आणि जेव्हा ते मोठ्या प्रमाणावर होतं, एखादा अग्निकुंड म्हणा किंवा मशाल म्हणा, त्याच्यामध्ये इंधनाचा प्रवाह हा अनियंत्रित असल्यामुळे थोडंसं इंधन जातं, मध्येच त्या इंधनाचा प्रवाह थोडासा खंडित होतो, परत थोडंसं इंधन जातं, मध्येच तो प्रवाह खंडित होतो. म्हणून त्या ज्वाळारूपी जे दिसतं तुम्हाला, त्या क्षुब्ध म्हणजे क्षोभ असलेली ज्वाळा दिसते. पण छोटा दिवा असल्यामुळे त्याच्यात तुम्हाला क्षोभ दिसत नाही, पण क्षोभ असतो, तो दिसत नसला तरी सुद्धा. आणि तो प्रवाह जसा तेलाचा चालू आहे, त्या तेलाचं पर्यवसान वरती ज्योतीमध्ये होतंय. तर जसं तेल प्रत्येक वेळेस वातीच्या पाईपलाईनमध्ये प्रत्येक वेळेस नवीन तेल येतंय त्या समयच्या वाटीत असलेलं, तसंच तिथे असलेली ज्योतीसुद्धा प्रत्येक वेळेस नवीन आहे.
पण ती तुम्हाला त्याचं सातत्य असल्यामुळे लक्षात येत नाही. दृष्टीला त्या प्रत्येक वेळेस नवीन येणाऱ्या ज्योतीचं सातत्य असल्यामुळे आणि एकसंधता असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन ज्योत दिसत नाही. तसा मनाचा प्रवाह आहे, त्याला तुम्ही धरू नाही शकत. म्हणजे जे योगी संत महात्मे किंवा हठयोगी वगैरे जे असतात ते मनोलय करतात, म्हणजे मनाला नाहीसं करून टाकतात. कारण पांचभौतिक जेव्हा देह आपण म्हणतो, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही स्थूल रूप आहेत आणि त्याच्या म्हणजे विश्व जे बनलंय हे अष्टधा प्रकृतींनी बनलेलं आहे. हे विश्व जे आहे हे 8 प्रकृतींनी बनलेलं आहे. आपण पंचमहाभूत म्हणतो, अजून त्याच्यावरती 3 आहेत आणि त्या उत्तरोत्तर सूक्ष्म होत जातात. म्हणजे पृथ्वी सगळ्यात स्थूल आहे बघा. तिच्यापेक्षा स्थूल, तिच्यापेक्षा सूक्ष्म पाणी आहे. पृथ्वी आप. पाण्यापेक्षा सूक्ष्म तेज आहे. तेजापेक्षा सूक्ष्म वायू आहे. वायूपेक्षा सूक्ष्म आकाश आहे. हे उत्तरोत्तर जसे सूक्ष्म होत जातात तसतसे ते बलवान होत जातात. म्हणजे पृथ्वी स्थूल दिसते, दगड, माती, धोंडे हे सगळं पृथ्वी तत्व तुम्हाला दिसतंय, पण त्याच्यात तेवढी शक्ती नाही, कारण चेतना कमी आहे. तुलनेने पाणी जास्त शक्तिशाली आहे पृथ्वीपेक्षा. पूर येतो तेव्हा बघा, किंवा आता गाड्या किंवा ज्या गाड्यांचं पार्किंग जे असतं, स्टॅक पार्किंग, त्याच्यामध्ये हायड्रोलिक प्रेशरनी ते उचललं जातं. म्हणजे पाण्याची शक्ती वापरून त्या गाडीला उचललं जातं. म्हणजे पाणी त्याहून अधिक शक्तिशाली. त्यापेक्षा शक्तिशाली तेज आहे, अग्नी. अग्नी अधिक शक्तिशाली आणि तेज म्हणजे उष्णता. औष्णिक विद्युत प्रकल्प माहिती आहे सगळ्यांना. लहानपणी मला वाटायचं, कारण टर्बाईन शिकलो शाळेमध्ये, धबधब्याच्या तिथे एक चक्र लावलेलं असतं, मग आम्हाला ते ब्लेडच्या पात्यांचा पण प्रयोग करून दाखवला. एका रिळाला ब्लेडची पाती अशी लावायची, वरून पाणी सोडायचं, मग ते ब्लेडचं पातं फिरतं आणि मग इकडे बल्ब पेटतो. आम्हाला टर्बाईन शिकवलं होतं. मला वाटायचं खूप कालावधीपर्यंत मला वाटायचं जी काही विद्युत आपल्याला दिसते ती धबधब्याच्या टर्बाईनवरती होते, धरणाच्या. पण नंतर कळलं की धबधब्याच्या किंवा धरणाच्या टर्बाईनवरती खूप छोट्या प्रमाणात विद्युत निर्मिती होते. पवनचक्कीवरती खूप कमी प्रमाणात विद्युत निर्मिती होते. सगळ्यात जास्त विद्युत निर्मिती ही दगडी कोळसा जाळून होते. त्यामुळे पाण्यापेक्षा शक्तिशाली अग्नी आहे, अग्नीपेक्षा शक्तिशाली वायू आहे. तो अग्नीपेक्षा सूक्ष्म आहे आणि त्याच्यापेक्षा शक्तिशाली आहे. वायूचा वेग असा असतो की तो मोठी मोठी झाडं देखील उन्मळून पडतात. आणि वायूपेक्षा शक्तिशाली आकाश आहे. आकाश म्हणजे पोकळी, व्हॅक्यूम, निर्वातता. निर्वातता म्हणजे आकाश. जिथे काहीच नाही त्या अवस्थेला आकाश म्हणतात. आकाश वायूपेक्षा शक्तिशाली आहे. आकाश सगळंच गिळंकृत करायला बसलेलं असतं. आकाशात एखादी गोष्ट, म्हणजे उदाहरण सांगतो, एखादं फळ आहे आणि ते फळ जर का अवकाशात वरती सोडलं, म्हणजे आपल्या पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर, म्हणजे वायूच्या कक्षेच्या बाहेर, तर ते फळ कणाकणात विखरून जाईल, फुटून जाईल अवकाशामध्ये. एवढा व्हॅक्यूमचं प्रत्येक पॉईंटवर प्रेशर मिळतं त्याला की ते फळ बस्ट होतं. म्हणून अंतराळवीर पूर्ण सूट घालून असतात, कुठूनही अवकाशाचा स्पर्श शरीराला होऊ नये, नाही तर नसा फुटून जातील. अवकाश त्याहीपेक्षा शक्तिशाली आहे. जे जेवढं सूक्ष्म तेवढं ते शक्तिशाली. आणि
गीतेमध्ये सांगितलंय, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. भगवंत सांगतात माझ्या 8 प्रकृती आहेत, त्यांची सुरुवात पृथ्वीपासून होते. भूमिरापो नलो वायू, भूमी ही आपः अनलः वायू, खम खम म्हणजे आकाश, मनः बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. म्हणजे हे विश्व केवळ ह्या पंचमहाभूतांपासून नाही तर अजूनही 3 तत्व आहेत. ती आहेत मन, दुसरा आहे बुद्धी आणि तिसरा आहे अहंकार. या 3 तत्वांपासून अजून म्हणजे एकूण 8 तत्वांपासून बनलंय आणि हे उत्तरोत्तर सूक्ष्म होत गेलंय. म्हणजे आकाशापेक्षा सूक्ष्म मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे आणि बुद्धीपेक्षा सूक्ष्म अहंकार आहे. आणि जेव्हा साम्यावस्था असते तेव्हा सगळे नीट असतात आणि जेव्हा ती साम्यावस्था नाहीशी होते किंवा तिच्यामध्ये बिघाड उत्पन्न होतो तेव्हा पृथ्वी पाण्यात विरघळते. जळ विरवू पाहे पृथ्वी ते. हे पंचमहाभूत कशी आहेत? परस्पर वैरी आहेत. ही जी पंचमहाभूत आहेत ही परस्पर वैरी आहेत, एकमेकांचा नाश करायला बसलेली आहेत. पाणी जे आहे ते पृथ्वीला विरघळवू बघतं. तेज जळा ते प्रासू धावे. अग्नी जो आहे तो पाण्याची वाफ करायला बसलेला आहे. वायू गिळू पाहे अग्नी ते. वायू जो आहे तो अग्नीला विझवायला बसलेला आहे. आकाश वायू ते गिळू पाहे. आकाश जे आहे ते वायूला गिळंकृत करायला बसलेलं आहे. एखादा मातीचा गोळा घ्या, पाण्यात टाका, काय होईल? विरघळून जाईल. म्हणजे ते कुठे पृथ्वी तत्व आहे ते दिसणारच नाही तुम्हाला, ते जलतत्वच दिसेल सगळं. मग पुन्हा त्याला शांत होऊन द्यावं लागेल, साम्यावस्था यावी लागेल. साम्यावस्था आली की खाली गाळ मिळेल तुम्हाला त्या मातीच्या गोळ्याचा. त्यामुळे पाणी पृथ्वीला विरघळवायला बघतं. मग अग्नीमुळे पाण्याची वाफ होते. म्हणजे पाण्याचं जलत्व म्हणजे द्रवत्व नाहीसं होतं. आता जलतत्व कुठं आहे? जलतत्व तर नाही दिसत. आणि वारा अग्नीला विझवून टाकतो, मग वायू दिसतो. मग अग्नी कुठे दिसतोय? अग्नी नाही दिसत. आणि वायू हा आकाशामध्ये विरून जातो, मग पोकळीच दिसते, वायू नाही दिसत, वायू तत्व दिसत नाही. मग आकाश मनामध्ये लय पावतं. आता हे आपल्या सगळ्यांना म्हणजे आपण पृथ्वी आप तेज वायू इथपर्यंतच स्पर्श करू शकतो. त्याच्यापुढे आपण स्पर्श नाही करू शकत, आकाशाला स्पर्श नाही करू शकत. ह्या पहिल्या 4 महाभूतांना आपण स्पर्श करू शकतो कारण त्या तन्मात्रा आहेत. आकाशाची जाणीव कशी होते? ध्वनी, शब्द हा आकाशाचा गुण आहे. त्या तन्मात्रा आहेत. शब्द तन्मात्रा ही आकाशाची तन्मात्रा आहे. माझा ध्वनी, माझ्या मुखातून निघालेला ध्वनी तुमच्यापर्यंत पोहोचतोय, हा आकाश तत्वामुळे पोहोचतोय. आणि जो स्पर्श होतो तुम्हाला हा वायू तत्वामुळे होतो. त्यानंतर जे दृश्य दिसतंय तुम्हाला, जे तुम्हाला तुमचे डोळे उघडल्यानंतर किंवा डोळे बंद केल्यानंतर सुद्धा जे अंतर्यामी दृश्य दिसतं किंवा डोळे उघडल्यानंतर बहिर्गामी जे दृश्य दिसतं, हे दृश्य तेज तत्वामुळे दिसतं, म्हणजे अग्नितत्वामुळे. शाळेत शिकवलंय ना की तुम्हाला एखादी वस्तू का दिसते, तर तिच्यावर पडलेला प्रकाश किरण परिवर्तित होऊन तुमच्या डोळ्यापर्यंत येतो, तेव्हा ती वस्तू तुम्हाला दिसते.
त्यामुळे तुम्हाला जे दृश्य आहे, ही दृश्य जी तन्मात्रा आहे ही अग्नितत्वाची आहे. त्यानंतर रसतत्व म्हणजे चव जी आहे ती जलतत्वाची आहे. पाणी हे जे तत्व आहे हे तुम्हाला चव म्हणजे जिभेशी निगडीत असलेला रस आहे तो, आणि ती जी तन्मात्रा आहे ती. आणि गंध म्हणजे जो आपल्याला वास येतो, सुवास, सुगंध, दुर्गंध, हा सगळा पृथ्वी तत्वामुळे येतो. तर्कसंग्रहामध्ये सांगितलंय तत्र गंधवती पृथ्वी. पृथ्वी ही गंधवती आहे, आणि ती गंधवती असल्यामुळे पावसाचे सुरुवातीला जे थेंब पडतात तर त्या भूमीचा गंध तुम्हाला येतो. तर जो काही गंध आहे तुमच्याकडे, अत्तराचा असेल, आपल्या शरीराचा असेल, साबणाचा असतो, उन्हात सुकवलेल्या कपड्यांचा असतो, कळकट मळकट झालेल्या चादरींचा असतो, हे जे काही गंध येतात तुम्हाला हे पृथ्वी तत्वाचे असतात. हे पृथ्वी तत्वामुळे मिळतात. पृथ्वी तत्व विरलं की गंध तन्मात्रा संपली. आपतत्व विरलं की रस तन्मात्रा संपली. तेज तत्व विरलं की रूप तन्मात्रा म्हणजे दृश्य तन्मात्रा ती विरून जाते, संपते. वायू तत्व विरलं की स्पर्श तन्मात्रा संपते, आणि आकाश तत्व विरलं की शब्द तन्मात्रा संपते. आणि हे सगळे व्यापार जिथे होतात ते मनोतत्व विरलं, कारण ही सगळी भूत प्रलयकाळी एकमेकांमध्ये सिमटत जातात. जशा घड्या उलगडल्यात त्या घड्या पुन्हा उलट्या घातल्या जातात, पुन्हा रुमाल घडी घालून खिशात ठेवला जातो, आणि पुन्हा सृष्टी करताना पुन्हा तो रुमाल काढून उलगडला जातो. तर ती जी घडी आहे ती पहिली पृथ्वीची घडी, मग जलाची घडी, मग तेजाची घडी, मग वायूची घडी, मग आकाशाची, मग मनाची, मग बुद्धीची, मग अहंकाराची. तर योगी जे असतात ते ह्या घड्या घालतात आपल्या तत्वाच्या. त्याच्यामुळे ते कशाने व्यथित होत नाहीत कधी. योगी लोक जे असतात त्यांना कोणताही गंध आला, सुगंध येऊ दे, दुर्गंध येऊ दे, सुगंध आला तरी आनंदित होत नाहीत, दुर्गंध आला तरी दुःखी होत नाही, किंवा त्यांना शरीराला भाजलं तरी काही होत नाही, किंवा पाण्यात बुडवलं तरी काही होत नाही, कारण त्यांनी ती तत्व आतमध्ये फोल्ड करून घेतलेली असतात त्यांच्यासाठी. मग ते मनाला देखील फोल्ड करून घेतात, बुद्धीला देखील फोल्ड करून घेतात, आणि अहंकारापाशी जाऊन स्थिरावतात. कारण अहंकार फोल्ड झाला की मोक्ष. म्हणजे मग तो अहंकार देखील विरतो. जेव्हा मी आहे अशी जाणीव ही देखील जेव्हा विरते तेव्हा तो परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. पण हे योगीजनांचं झालं. योगीजन सुद्धा मनाला कंट्रोल करत नाहीत, मनोलय करतात. कारण त्यांना देखील माहिती आहे की ही गोष्ट कंट्रोल करण्यासाठी बनलेलीच नाहीये, हिचा जन्म हा कंट्रोल होण्यासाठी झालेलाच नाहीये, हे प्रवाही आहे. दिव्याला तुम्ही थांबवू शकता का? त्या ज्वाळा नवीन नवीन येणाऱ्या नाही थांबवू शकत. एकतर विझवू शकता त्या दिव्याला, पण आपण तेलच टाकत राहतो की नाही समय. दरवेळेस आधीची काजळी काढतो आणि नवीन तेल घालतो. पण ही प्रक्रिया न संपणारी आहे. मग मनावरती नियंत्रण कसं करायचं? त्यासाठी आपल्या शास्त्रात सांगितलंय की मन तुम्ही वळवा. मनामध्ये जे मी काल सांगितलं म्हणजे असंबंध प्रलाप, जो वायफळ बडबड जी आहे, याच्यासाठी मी काल परवा सांगितलं की त्यासाठी
भगवंतांच्या कथा वाचाव्यात, त्यांचं चिंतन मनन करावं, तेच इथे मनामध्ये जे अनिष्ट चिंतन चालू असतं, दुसऱ्याबद्दल वाईट चिंतणं, हे तर वाईट आहेच, दुसऱ्याचं वाईट होऊ दे असं चिंतन मनामध्ये करणं हे तर पाप आहेच, पण कोणाबद्दलही विशिष्ट असं न करता काहीतरी नको असलेले विचार मनामध्ये करत राहणं हे देखील अनिष्ट चिंतनच आहे. की ज्या विचारांना काही अर्थ नाही, ज्या विचारांना आपण आपल्या मनात थारा देऊ नये असे विचार करणं हे देखील अनिष्ट चिंतनच आहे, जे पातक आहे. पातक का आहे? कारण तेच तुमच्याकडनं अनिष्ट कृती घडवून घेणार आहे, तेच तुमच्याकडनं अनिष्ट वाक्य वदवून घेणार आहे. म्हणून मनसा अनिष्ट चिंतनम जे म्हटलंय त्याला पातक म्हटलेलं आहे, ते पाप म्हटलेलं आहे. आणि त्याच्यापासून वाचावं म्हणून जी प्रक्रिया सांगितली आहे, गीता गंगोदकम पीत्वा पुनर्जन्म न विद्यते असं वाक्य आहे. की गीता आणि गंगा ह्या दोन गोष्टी सांगितल्या. कशासाठी? या सगळ्या पातकांच्या निवृत्तीसाठी. म्हणजे गीतेचं देखील अध्ययन करायचं आणि गंगाजलाचं प्राशन करायचं, गंगेचं स्मरण करायचं. गंगाजलाला तुम्ही जर गंगेपाशी जाऊ शकलात प्रत्यक्ष तर उत्तमच आहे, कारण तिथे सगळे संत महात्मे येऊन जातात. विष्णूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली गंगा सगळ्यांना पावन करते, हे तिचं स्वतःचं मेरिट तर आहेच, शिवाय त्याच्यात वृद्धी होत राहते. कारण प्रत्येक दरवेळेस तिथे कोणी ना कोणी साधू संत संन्यासी गंगेच्या काठावरती निवास करतात आणि चर्चा करतात, आध्यात्मिक चर्चा करतात. त्यांच्या विरक्तीचा रस त्या गंगेच्या पाण्यात उतरलेला असतो. म्हणून गंगा जलाला स्पर्श करावा आणि गीतेचं अध्ययन करावं. म्हणजे सार्थ गीतेचं जे पुस्तक असतं ते घ्यावं, त्याच्यामधला पुढचा एक श्लोक रोज वाचन करून मनन करावा. कारण मनन खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा नामस्मरण म्हणतो, नामस्मरण हा शब्द आहे ना, काय म्हणतात, कलियुगामध्ये नामस्मरण करावं. त्यापैकी पहिलं सगळे करतात, नाम घेतात, पण जे दुसरं आहे स्मरण, नामस्मरण केलं तर त्याला त्याची प्रक्रिया पूर्ण होईल, त्याला अर्थ येईल. पातंजली योग दर्शनामध्ये महर्षी पतंजली सांगतात, तज्जपस तदर्थ भावनम. जो जप करता त्याची अर्ध भावना तुमच्या मनात झाली पाहिजे, तो जप. नामस्मरण म्हणजे नाम घेता आणि त्या ज्याचं नाव घेता त्याचं स्मरण करता. आता हे स्मरण कसं करायचं? तर त्याच्या लीला, त्याचं चरित्र, ज्याचं नाव घेतोय त्याच्या लीला, त्याचं चरित्र, त्यांनी केलेले प्रताप, त्यांनी केलेले उपदेश, ह्याचं जर का चित्तात स्मरण राहिलं, याचं जर का चिंतन मंथन मनन हे जर का चालू असेल तर ते नामस्मरण होईल. त्यामुळे नामस्मरण करण्यासाठी आपल्याला गीता आणि भागवत आणि पुराण, श्रुती, स्मृती हे सगळं आवश्यक आहे. या सगळ्याचा त्याग करून नामस्मरण होत नाही. मी श्रुती मानत नाही, शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, हे अगदी हिरिरीने पाठ केलेलं असतं एकदम. अगदी नाही, ज्यांनी ते रचलंय ते तेवढ्या अधिकाराचे आहेत की त्याला आपण चूक म्हणू शकत नाही, पण त्याला योग्य म्हणण्यासाठी आपली योग्यता तेवढी व्हावी लागते. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासे जाऊ नको, हे का सांगितलं, कोणासाठी सांगितलं, ह्या सगळ्याचं चिंतन मनन व्हायला पाहिजे. आपण
आधी तीर्थावर गेलं पाहिजे. तीर्थावर जाऊन तिथे काय प्राप्त होतं याचं चिंतन मनन केलं पाहिजे. आणि मग जर का त्या तीर्थ तुम्हाला निस्सार वाटलं, असार वाटलं, मग तुम्ही म्हणू शकता की तीर्थ असे जाऊ नको. पण घरी बसून तुम्ही नाही म्हणू शकत की तीर्थाला जाणं व्यर्थ आहे. तुम्ही तीर्थाला जाऊन या आणि मग म्हणा की तीर्थावर जाणं व्यर्थ आहे. शास्त्राभ्यास नको. शास्त्राभ्यास केलाच नाही तर तुम्ही कसं म्हणू शकता की शास्त्राभ्यास व्यर्थ आहे. आधी शास्त्राभ्यास करा. त्याने जर काही आध्यात्मिक लाभ नाही झाला तर तुम्ही म्हणा की शास्त्राभ्यास नको. आता जी व्यक्ती, जे संत हे वाक्य म्हणतायत शास्त्राभ्यास नको, त्यांचं सगळं झालेलं आहे. ते श्रुती पण त्यांची मुखोद्गत आहे, शास्त्र पण त्यांची मुखोद्गत आहेत. सगळी तीर्थ त्यांनी पायी पालथी घातलेली आहेत. सगळी तीर्थ. आज मी नाथ मंदिरात जाऊन आलो आपल्या इथल्या. त्या नाथ महाराजांबद्दल मी तिथे जे काही, माझं पहिल्यांदाच तिथे जाणं झालं, पहिलाच परिचय झाला. ते 3 वेळा अध्यात्मवासात होते. 3 वेळा 12-12 वर्ष. आणि सगळीकडे पायी फिरायचे. संत महात्म्यांची चरित्र बघावीत. ते काय करतात हे सगळं चिंतन हीच गंगा आहे. हा सत्संग हीच गंगा आहे. तिथे मी पूर्ण भिंतींवरती लिहिलेली त्यांची चरित्र तिथे वाचली. म्हणजे चित्ररूपात सगळे प्रत्येक अध्यायाचं दिलेलं आहे तिथे. त्याच्यामध्ये एका ठिकाणी लिहिलंय की त्यांचा एक शिष्य होता. त्या शिष्याला घर बांधायचं होतं. ते घर बांधण्यासाठी त्याने सांगितलं भूमिपूजन, पाया भरणी, त्याच्यानंतर चौकट, छप्पर, गृहप्रवेश, वास्तुशांत, प्रत्येक गोष्ट मुहूर्त बघून कर. त्याला काय सांगितलं? प्रत्येक गोष्ट मुहूर्त बघून कर. आणि त्याने ती तशा पद्धतीने मुहूर्त बघून केली. आणि सगळं घर पूर्ण झाल्यानंतर मुहूर्ताचं काय महत्व असतं हे पटवून देण्यासाठी त्याच्या घरामध्ये सुक गवत भरपूर भरून ठेवलं आणि त्याला काडी लावली. आणि घटना अशी घडली की केवळ ते गवतच पेटून गेलं आणि घराला यत्किंचितही काही हानी झाली नाही. आणि तेव्हा त्याने सांगितलं की बघ, प्रत्येक गोष्ट मुहूर्तावर केल्यामुळे ह्या घराला अग्निभय, चोरभय नाही. प्रत्येक गोष्ट मुहूर्तावर कर. त्याचं महत्व त्यांनी संतांनी सांगितलं, भटजींनी सांगितलं तर मी विकल्प मनात येऊ शकतो. आम्ही सांगितलं तर नाही. तुमचा व्यवसाय आहे म्हणून तुम्ही सांगता. पण ते संत आहेत, ते घर नाही. अनिकेत आहेत ते. अनिकेत म्हणजे काय? अनिकेत हे महादेवांचं नाव आहे. निकेतन नाही. ज्याला निकेतन नाही तो अनिकेत. असे ते अवधूत अवस्थेत, अनिकेत अवस्थेत फिरणारे ते लोक ते सांगतात की घर बांधताना प्रत्येक वेळेस मुहूर्त बघा. मनाला नियंत्रित करण्यासाठी तीर्थक्षेत्र आवश्यक आहे. गंगेला जाणं आवश्यक आहे. गंगा किनारी जाऊन तिथल्या साधू संतांच्या सहवासात राहून सहवास आवश्यक आहे. साधू संतांनी तुम्हाला काही 4 शब्द सांगायला हवेत असं देखील नाही. साधू संत बसलेत, तुम्ही बसलाय, ते तेवढ्याने सुद्धा तुम्हाला जे मिळायचं ते मिळून जाईल. गंगेचा प्रवाह समोर आहे. जाऊन एकदा स्नान केलं आणि नंतर केवळ त्या प्रवाहाकडे बघत बसलो तरी ती गंगा तुमच्या चित्ताला नुसत्या दर्शनाने, त्या प्रवाह जो तिथे वाहतोय ना समोर, तो इकडनं वाहेल आतून. आणि त्या दर्शनाने, त्याच्या निदिध्यासनाने तुमच्या मनाची शुद्धी होईल. पाप निष्कृती म्हणजे मनामध्ये जे चुकीचे विचार येतात त्यांची निष्कृती. कारण जे केलेलं आहे ते भोगावंच लागतं. अशा भ्रमात राहू नका की गंगा जलात स्नान केल्याने पाप धुतली जातात. पाप धुतली जात नाहीत. त्या वाक्याचा अर्थ असा आहे की पापबुद्धी धुतली जाते.
नवीन अकाउंट नाही उघडायचं, जे झालंय त्याला नाहीसं करून टाकायचं आणि नवीन खातं उघडायचं नाही. यासाठी गंगेत स्नान करायचं आणि सतत गंगेत स्नान करायचं, सतत गंगेचं स्मरण करायचं. का? कारण आपण सतत चुकीचे विचार करत असतो, आपण सतत पातकं करत असतो. कुंजर शौच म्हटलेलं आहे. कुंजर शौच, हत्ती पाण्यामध्ये स्नान करतो भरपूर वेळ, सोंडेनी फवारा उडवून सगळं अंग एकदम आपलावीत करून टाकतो, एकदम स्वच्छ होतो आणि पाण्यातून बाहेर निघाल्या अंगावर धूळ उडवून घेतो. ते आपलं चालू असतं. आपण घरात गणेश याग करतो, आपण घरात अजून काही नवचंडी करतो, उदक सांदी करतो, घर एकदम त्या दिवशी शुद्ध करून टाकतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला अशुद्धी. आपण पुराण श्रवण करतो, आपण कथा श्रवण करतो आणि जोपर्यंत तिथे बसलेला असतो तोपर्यंत आपली मनोवृत्ती छान असते. तिकडनं उठून बाहेर गेलो की पुन्हा आपली दूषित मनोवृत्ती आपल्यावरती आरूढ होते. चार ठिकाणं सांगितलेली आहेत. गर्भे व्याधे श्मशानेच पुराणे या मतिर्भवेत सा यदि स्थिरता याती कोण मुच्चेत बंधनात. गर्भामध्ये असताना एक बुद्धी तयार होते. गर्भामध्ये असताना गर्भस्थ बालक काय म्हणतं? मुंच मुंच, मला सोडव ह्याच्यातून. त्याला हे माहिती असतं की तो मी आहे, तो म्हणत असं सोहम. पण बाहेर येताना 11वा वायू तयार होतो शरीरामध्ये. आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये 10 वायू आहेत. आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये 10 वायू आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि देवदत्त, कृकलास, धनंजय वगैरे असे 10 वायू आहेत. म्हणजे 5 मुख्य वायू, त्यांचे 5 उपवायू. पण स्त्रीच्या शरीरामध्ये प्रसूतीच्या वेळेस एक 11वा वायू तयार होतो आणि तो त्या पिंडाला खाली ढकलण्याचं काम करतो. आणि तो जेव्हा त्या द्वारातून बाहेर पडतो, त्या अत्यंत दबावामुळे, म्हणजे पुढे त्या द्वाराचं मुख संकीर्ण असतं, अरुंद असतं आणि इकडनं तर दबाव त्या वायूचा म्हणजे दट्ट्या, तो तर दाबला जातोय. त्या पूर्ण दबावामध्ये त्याची ती गर्भातली स्मृती नष्ट होते आणि तो बाहेर आल्यानंतर कोहम म्हणायला लागतो. म्हणजे मी कोण आहे हे त्याला आठवत नाही. गर्भामध्ये आठवत असतं की मी कोण आहे, माझा मागचा जन्म कोणता होता, मला गर्भात का यावं लागलं, मला गर्भामध्ये का ह्या वेदना सहन करायला लागतात, खाली मलमूत्र आहे, वरती जठराग्नी आहे, आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृकुक्षे स्थितम. हे मला का सहन करायला लागते? कारण मी अशी अशी कुकर्म केली, अशी अशी चुकीच्या मनोधारणा ठेवल्या, म्हणून मला या गर्भात यावं लागलं. आता मात्र जन्म घेतल्यानंतर मी ते पुन्हा करणार नाही, ज्या मागच्या जन्मात चुका केल्या त्या करणार नाही, असं देवाला वचन देऊन तो बाहेर पडतो. पण बाहेर पडल्यानंतर दिलेलं वचन विसरतो आणि पुन्हा संसारामध्ये रममाण होतो. त्यामुळे गर्भातली स्मृती पहिली. दुसरी व्याधीतली स्मृती. अत्यंत व्याधी झालेली असते शरीराला आणि ते जे पित्त आणि वात जो प्रकोप झालाय तो अति चहा प्यायल्यामुळे झालाय असं वैद्य सांगतात. आणि हे पित्त एवढ्या थराला गेलाय की आता पित्ताचे खडे तयार होतील. त्यामुळे वेळीच तू चहावर नियंत्रण ठेव, कारण व्याधी उत्पन्न झालेली आहे आणि त्यांनी पोटात कळा मारून पोट असं पिळल्यासारखं होतंय. मग तो माणूस चहा सोडतो. चहा सोडल्यामुळे त्याची व्याधी बरी होते आणि बरी झाल्यानंतर तो पुन्हा चहा पितो. कारण व्याधीग्रस्त अवस्थेमध्ये जी बुद्धी असते ती निर्मल बुद्धी असते. व्याधी असताना शरीरामध्ये जी बुद्धी असते ती निर्मल बुद्धी असते.
माणूस चुकीच्या गोष्टीपासून स्वतःला परावृत्त करतो, पण व्याधी आटपली, तो निरोगी झाला की परत मलिन बुद्धी तिथे येते आणि तो पुन्हा त्याच गोष्टी करायला लागतो ज्या गोष्टी करून व्याधी उत्पन्न झालेली असते. दुसरं सांगितलंय व्याधे. तिसरं सांगितलंय स्मशाने. स्मशानात गेल्यानंतर जी बुद्धी होते. काय होतं स्मशानात गेल्यानंतर? लोक बघतात, हा माणूस कालपर्यंत छान बोलत होता, 6 फूट उंच, 100 किलो वजन, इतकी ताकद की 2 माणसांना उचलून नेईल, स्वभावाला चांगला, इत्यादी इत्यादी सगळे त्याचे गुण गातात. पण मृत्यू झाला आणि क्षणार्धात त्याच्या शरीराची मूठभर राख झाली. आपल्या शरीराची राख किती होते? 1 मूठ. पूर्ण शरीराची जे भस्म असतं ते 1 मूठ भस्म असतं. कारण सगळ्यांना माहिती आहे की शरीरामध्ये 60% काय आहे? पाणी आहे. 20% काय आहेत? अस्थि आहेत. उरलं किती? 20%. त्याच्यामधला 6-7% वायू आहे. उरला किती? 10-15% जे पृथ्वी तत्व आहे त्याचं भस्म होतं. कारण पाणी तर वाफ होत उडून जातं, अस्थि तर भस्म होत नाही, वायू तर आधीच निघून गेलेला असतो. जे जळण्यासारखं उरतं ते तेवढंच असतं आणि ते भस्म जर का जमवलं केवळ शरीराचं तर ते एवढंच मिळेल. आणि चितेवरती बाकी जे तुम्हाला दिसतं ना भस्म, ते बाकी त्या काष्ठाचं भस्म असतं, त्या लाकडांचं भस्म असतं, चितेचं नसतं. मग तिथे ते सगळेजण जे त्याला पोचवायला जातात ते म्हणतात एवढा सामर्थ्यशाली माणूस असून सुद्धा क्षणार्धात त्याचं मूठभर भस्म झालं, आपण कसला अभिमान करायचा, अशी बुद्धी तिथे उत्पन्न होते. पण तिकडनं बाहेर पडल्यानंतर घरी येताना ती बुद्धी नाहीशी होते. आणि पुराण श्रवण करताना एक बुद्धी उत्पन्न होते. पुराणिक बुवा शब्दालंकार सांगून, निरनिराळे दृष्टांत सांगून, बुद्धी चातुर्य दाखवून हे श्रोत्यांना खिळवून ठेवतात आणि श्रोते देखील मंत्रमुग्ध होऊन मनात ठरवतात की खरंच हेच सार आहे, आपण आता असंच जीवन जगलं पाहिजे. हे तिथून उठल्यानंतर, पुराणातून उठल्यानंतर जेव्हा तो सभागृहाच्या बाहेर जातो आणि इथे अंथरलेली सतरंजी झटकून घडी घातली जाते, ती झटकून घडी घातली जायच्या आत ह्याच्या मनातनं तो वैराग्याचा विचार निघून गेलेला असतो. गर्भे व्याधे श्मशानेच पुराणे या मतिर्भवेत सा यदि स्थिरता याती को न मुच्चेत बंधनात. जर का ती मती स्थिर झाली तर कोण बरे बंधनातून मुक्त होणार नाही. मग आता ती स्थिर कशी करायची? तर ह्या 4 घटना वारंवार होत आहेत का बघायचं. आपण गर्भात वारंवार जाऊ शकतो का? आत्ता नाही, मरू तेव्हा जाऊ. गर्भात कधी जाऊ? मरू तेव्हा जाऊ, तेव्हा स्मृती राहणार नाही. मग व्याधी आपल्याला परत परत व्हावी असं म्हणू शकतो का? कशासाठी? ती स्मृती राहण्यासाठी नाही. असं पण आपण म्हणू शकत नाही की मला व्याधी व्हावी मग मला स्मृती राहील. मग स्मशानात जाण्याची इच्छा परत परत करू शकतो का? की सतत स्मशानात गेलो तर माझी ती योग्य मती स्थिर राहील. म्हणजे रोज कोणीतरी जायला पाहिजे, रोज मला स्मशानात जायची वेळ येईल आणि रोज माझी उत्तम बुद्धी राहील. माझी उत्तम बुद्धी राहण्यासाठी रोज कोणाला तरी मरावं लागेल. पण पुराण आपण नित्य श्रवण करू शकतो. श्रवण नाही करू शकलो तर नित्य वाचन करू शकतो. पुराण या शब्दामध्ये सर्व शास्त्र येतं. म्हणजे गीता पण येते, गंगा पण येते, भागवत पण येतं, अन्य सत्संग पण येतो, सत्पुरुषांचा सहवास पण येतो, आपल्या मित्राशी अध्यात्मावर केलेली चर्चा पण येते. हे सगळं पुराणामध्ये येतं. हे तुम्ही सतत करू शकता. तुमच्या पत्नीशी, तुमच्या मुलाशी, तुमच्या मित्रांशी भगवंतांच्या लीलांबद्दल चर्चा करू शकता. हाच गंगेचा प्रवाह आहे आणि हा सतत करावा, जेणेकरून तुम्ही
मनसा अनिष्ट चिंतन, हे मनामध्ये जे अनिष्ट चिंतन चालू असतं त्यातनं दूर राहण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार नाही. तुम्ही मनाला ह्या कामांमध्ये गुंतवा, मन तिकडनं आपोआप बाजूला जाईल. आपण मनसानिष्ठ चिंतनम ह्या पातकाबद्दल आपण आता बोललो. अजून एक पाप बाकी आहे, म्हणजे करायचं नाही, सांगायचं. ते आपण उद्या बघू. आता उर्वरित म्हणजे उत्तरार्धामध्ये आपण गंगा लहरींकडे बघू. आणि मला एक 5 मिनटं द्या, मी सायम आराधना करून सुरुवात करतो.